दालनात झाल्या, अल्पसंख्याक विभागांच्या संदर्भात सुद्धा काही महत्त्वपूर्ण बैठक झाली. नेमके काय निर्णय झाले? वेगवेगळ्या बैठका नेहमीच दालनात होत असतात. अधिवेशनाच्या काळामध्ये काहींना सांगण्यात आलेलं होतं की अधिवेशन संपल्यानंतर बैठका लावीत. इव्हन काँग्रेसचे नेते नानासाहेब पटोलेंना पण सांगितलं होतं. त्यांनी विनियोजन बिलाच्या वेळेस काही मुद्दे उपस्थित केलेले होते. तशाच पद्धतीनं लोकप्रतिनिधी सना मलिक आणि काही इतर मान्यवरांनी, दत्ता भरणे त्या खात्याचे मंत्री यांनी पण सांगितलेलं होतं. आणि त्याच्यामुळं एक त्या कामाला गती देण्याच्या दृष्टिकोनातून ह्या बैठका आम्ही घेत असतो. त्याच्यात जर फायनान्सचं, प्लॅनिंगचं किंवा इतर विभागाची काही अडचण असेल तर ती अडचण सोडवण्याच्या करता आपण अशा प्रकारच्या बैठका लावत असतो. आणि त्याच्यात नेहमीच मी कुठल्याही प्रकारची बैठक घेतली तर त्यात सकारात्मक कसा मार्ग निघेल असा मनापासूनचा माझा प्रयत्न असतो. त्या पद्धतीनं आम्ही प्रयत्न केला. त्याच्यामध्ये पार्टीमागच्या काळामध्ये तिथं आपण केंद्रातनं आपल्याला निधी मिळायचा, तो निधी आपण द्यायचो. परंतु तो निधी देत असताना त्याची वसुली चांगली नसल्यामुळं केंद्राने तो निधी पुढचा द्यायचा थांबवलेला आहे. तर आम्ही तिथं मिटिंगमध्ये असं सांगितलं की त्याची वसुली चांगल्या पद्धतीनं करा किंवा आपण त्याच्यात थोडासा बदल करू. आणि बदल करून जसं अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या धर्तीवर आपण आता सारथी, महाज्योती, बार्टी आणि इतर आरटी इतर संस्थांच्यामध्ये जी भूमिका घेतलेली आहे त्या प्रकारे तिथं घेऊ. म्हणजे त्यांनी कर्ज काढायचं बँकेचं, बँकेला हमी द्यायची आणि व्याज 5 वर्षाचं सरकारने त्या बाबतीमध्ये भरायचं. पण त्याचं लिमिट किती असावं आणि त्याचं व्याजाचा किती भार सरकारने उचलावा ह्याबद्दलची कॅबिनेट नोट तयार करून कॅबिनेट पुढं तो निर्णय होईल. कारण शेवटी कॅबिनेट सर्वोच्च असते, तिथं तो निर्णय होईल. आणि दरवर्षी साधारण किती लाभार्थींना तो लाभ मिळाला पाहिजे ह्याची पण संख्या ठरवली जाईल. कारण एकदम लाभ मागे तुम्हाला आठवतं आहे की काही भागामध्ये आपण काही निर्णय घेण्याचा प्रयत्न केला तर त्याचा काहींनी गैरफायदा घेतला. देत असताना कुठलाही योजना लोकांच्या करता आपण राबवतो त्याच्यामध्ये गैरप्रकार होऊ नये याबद्दलची काळजी आम्ही घेतो. दादा, कृषी मंत्र्यांबाबत तुमची भूमिका काय दादा? कारण की कृषी मंत्र्यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे. विरोधक म्हणतात की कृषी मंत्र्यांनी अखेर राजीनामाच द्यावा म्हणून. त्या संदर्भात मला जी माहिती मिळाली ते सभागृहाच्या आतमध्ये घडलेलं आहे. तुम्हालाही माहिती आहे पत्रकार मित्रांनो, विधिमंडळाचं जो एरिया आहे तो राम शिंदेसाहेब आणि राहुल नार्वेकरजी या दोघांच्या अखत्यारीमध्ये येत असतो. त्यांनी पण त्याच्याबद्दलची चौकशी लावलेली आहे अशी माझी माहिती आहे की नक्की तिथं काय झालं आहे. कारण त्यांची एक माहिती मी घेतली तर त्यात असं मला अजून ते समक्ष मला भेटलेले नाहीत. काल मी दुपारी इथं पोचलो. दुपारनंतर बाकीचे माझे मीटिंग मी देवगिरीला घेत होतो आणि आज मात्र मी सकाळपासून इथं आहे. आज खरं तर दिल्लीमध्ये पण एक महत्त्वाचा कार्यक्रम होता. दोन्ही मुख्यमंत्र्यांना बोलवलेलं होतं. परंतु मुख्यमंत्री काल पंढरपूरचा कार्यक्रम करून डायरेक्ट दिल्लीला रवाना झाले. आणि मी मुख्यमंत्र्यांशी रात्री बोललो की बाबा मी आज मिटिंग पण बऱ्याच लावलेल्या आहेत. तोही कार्यक्रम महत्त्वाचा आहे, ह्या मिटिंग पण महत्त्वाच्या आहेत. आणि 2 नेते तिथं असल्यामुळं मी त्या कार्यक्रमाला न जाता मी इथं थांबून मिटिंग घेत होतो आहे. त्यांनी ते काहीतरी उत्तर दिलं, म्हणजे त्यांनी प्रेस घेतली त्याच्यात की बाबा मी ते खेळतच नव्हतो वगैरे असं. तर त्याच्याबद्दल माझी त्यांची भेट झाली नाही. आज मी इथं होतो. आता बहुतेक त्यांची माझी सोमवारी भेट होईल. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. ₹1 भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त ₹32,999 पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.